आपल्या काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना पक्षाने न्याय दिला, पार नगरसेवकाच्या पदापासून ते विधानसभेपर्यंत पक्षाने सन्मान मान देण्याचं काम केलं, किंबहुना जालना जिल्ह्याची धुरा पक्षाची 100% माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे देण्यात आली होती आणि तेच सगळा पक्ष पाहत होते। मला जेव्हा कळलं की कैलास गोरंट्याल सेठ हे बीजेपीकडे किंबहुना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा जाणार आहे, मला अशी कुणकुण लागल्याबरोबर मी दिल्लीहून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो। त्यांना विनंती केली की असं काही करू नका, बाकीच्या जिल्ह्यामध्ये एखादा असा वाद राहतो किंवा काँग्रेस पक्षाने दुसऱ्या एखाद्याला न्याय दिला आणि त्याला न्याय दिल्यामुळे तुमच्यावर अन्याय झाला आणि इथं 2-3 पॅरलल नेतृत्व फळ्या आहे, हा गट आहे तो गट आहे तो गट आहे, असं काही विषय आहे म्हणून तुमच्यावर अन्याय होतो, असं काही आहे का? ते म्हणले असं काहीच नाही। म्हणजे मग असं काही नसेल आणि पक्ष जर 100% तुमच्यावर जबाबदारी किंवा धुरा सांभाळायला देत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या वर्ष तुम्ही ज्या पक्षात राहिले त्यातून जाऊ नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे। मी एक मित्र या नात्याने आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी या नात्याने आपल्याला विनंती करतो। जेव्हा मी त्यांना जाऊन बोलून आलो त्यांनी मला सांगितलं, मला तुमच्या कुणावर राग वगैरे काही नाही आहे, मी माझा निर्णय मनातून असा झाला आहे की आपण आता पक्ष बदलला पाहिजे किंवा त्या पक्षात गेलो पाहिजे। काय कारण आहे काय नाही काय सांगायला मला तयार नव्हते, परंतु मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत एवढ्या वर्षापासून पक्षात काम करताय, मी जालन्यामध्ये तसं काही संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना हे काही फार दूरचा विषय आपला नात्याचा नाही आहे सगळ्यांचाच, त्यामुळं आपल्या एकमेकाच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती आहे की आपण काय ते काय मी काय तुम्ही काय, तर त्यांना विनंती करायचं काम आपलं होतं। त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं तसं काय आता करता येणार नाही, मी फार पुढे गेलो आहे, ठीक आहे काय हरकत नाही। म्हणून आत्ता आम्ही आमच्या कामाला आजपासून लागलेलो आहोत। पक्ष संघटन बांधण्याचं जे काही काम इतक्या दिवस खोळंबलं होतं किंबहुना थांबलं होतं ते इथून पुढे जोमाने कामाला लागण्याची भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन दादा सपकाळ हे परवा मागच्या आय थिंक सोमवारी मंगळवारी जालन्याला आले, तिथं सगळे निरीक्षक आम्ही प्रत्येक तालुक्याला पाठवले आणि त्यांना विचारविनिमय केला की तुमच्याकडे काही पक्ष सोडून जाण्याची काही परिस्थिती आहे का। 8 तालुक्यापैकी एकाही तालुक्यातून अशी माणसं नाही गेली की जी त्या भागातलं त्या तालुक्याचं नेतृत्व करतात।